मोजकं कसं बोलावं आणि समर्पक कसं बोलावं याचं उदाहरण देऊन ठेवलंय संतांनी भारुडांमधून. आणि असंच आता सुंदर भारूड घेऊन येतात आपल्या समोर लोकशाहीर कैलासवासी विठ्ठल उमप यांचे सुपुत्र नंदेश उमप. जोरदार टाळ्या. नमस्कार कोल्हापूर. आज मी आणि पद्मनाभ ये आम्ही आपल्यासमोर भारूड सादर करणार आहोत. भारूड जे लोकशाहीर विठ्ठल उमप यांची आठवण आज आपण इथे काढल्याशिवाय राहत नाही सगळ्यांना. त्यांची आठवण आज इथे आपण काढणार आहोत भारुडाच्या स्वरूपात. ही लोकशाहीर विठ्ठल उमपांना एक स्वरांजली असेल, एक श्रद्धांजली असेल. ऐकूया तर मग. बोला पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की आणि एवढं शेजारणीने वा 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 आणि एवढं शेजारणीने केलं ग बया. काय सांगू बया तुला काय झालं काय एवढं शेजारणीने आणि केलं ग बया आणि मला पंढरीला नेले ग बया. पंढरीची वाट लई द्वाड द्वाड हन माझ्या पायाला आले बाई फाड. एवढं आणि एवढं शेजारणीनं आणि केलं ग बया. आणि मला पंढरीला नेलं ग बया. टाळ मृदुंगाची घाई घाई टाळ मृदुंगाची घाई घाई हन माझं कपाळ उठलं ग बाई. आई ग काय झालं या टाळाच्या या मृदुंगाच्या नादानं माझं कपाळ लय दुखायला लागलं बघ. हा मग एक काम कर की हा फॅनसीन आहे का ती घे की मग. फॅनसीन बिनसीन काय कामांची नाही बाई. त्याच्यानं काय बी फरक पडत नाही बघ. हा मग माझ्याकडे एक बेस उपाय एकदम बेस एकदम जालिम उपाय. हा 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 मस्त एकदम डेंजर. हा डेंजर. डायरेक्ट वर पाठवतीस तू. नाही 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 असं काय नाही. तुम्ही एकदम बरे व्हाल. मी बरी होईन. हा म्हणजे कसला उपाय का तू. तुम्ही फंडूबाम वापरा. फंडूबाम. अगं कपाळ दुखतंय त्याच्याने बी थांबत नाही बघ. कशाने थांबताय हा हे बघ मी सांगते तुला. आता माझं डोकं कशाने थांबते. मी जेव्हा झोपते की नाही अशी अशी झोपली की माझा नवरा येतो. हा आणि त्याच्या मांडीवर असं अलगत असं डोकं ठेवलं की नाही असं हात माझ्या डोक्यावर ठेवला की माझं कपाळ दुखायचं जातंय बघ. काय म्हणताय. टाळा मृदुंगाची घाई घाई आणि माझं कपाळ उठलं ग बाई. आणि एवढं शेजारणीनं आणि माझ्या कमळीनं या कमळीनं केलं ग बया. आणि मला पंढरीला नेलं ग बया. ग बया हिला पंढरीला हिला. तुका म्हणे ऐशा बाया बाया तुका कैसा बाया. कैशा बाया. कैसा म्हणजे काय तू सांग. कैशा म्हणजे अगं या मल्लिका करीना परीना त्या मल्लिका करीना वे त्या. हे तैशा बाया नाही काय कामाच्या. ही बघ बाया म्हणजे आयशा. हे बघ हे बघ आमच्या महाराष्ट्रातल्या बाया संस्कृतीनं नटलेल्या. अशा बाया आमच्या महाराष्ट्रात म्हणतात ना. संस्कार आणि संस्कृती कुठं असेल तर ती महाराष्ट्रात आहे. अगदी बरोबर. आयशा बाया तैशा नाही ग. तुका म्हणे ऐशा बाया बाया हन जन्मा येऊन गेल्या बाया. आणि एवढं शेजारणीनं आणि माझ्या सखीनं आणि माझ्या मैत्रिणीनं केलं ग बाया. आणि मला पंढरीला नेलं ग बाया. हिला पंढरीला नेलं ग बाया. हिला पंढरीला हरे हरे हिला पंढरीला नेलं ग बाया. हिला पंढरीला नेलं ग बाया.
रसिक हो, आणखी एक असंच छानसं विनोदाचं पद जे बाबा नेहमी म्हणत असत मी तुमच्या समोर सादर करतोय. आपल्याला नक्की आवडेल. हे लाडाच्या या बायको पायी नवऱ्याचे हाल का, ओ लाडाच्या या बायको पायी नवऱ्याचे हाल का, पण सांगतो तुम्हाला जरा ऐकून घ्याल का, ऐकून घ्याल का, सांगतो तुम्हाला जरा थोटी म्हणे काय म्हणे, थोटी म्हणे, थोटी म्हणे भरतर मला बाजारी न्याल का, थोटी म्हणे बाजारी न्याल का, अन थोट्या हाताला माझ्या बांगड्या कराल का, बांगड्या कराल का, थोट्या हाताला माझ्या बांगड्या कराल का, थोट्या हाताला माझ्या जाडी म्हणे, जाडी म्हणे, जाडी म्हणे भरतर मला बाजारी न्याल का, म्हणे भरतर मला अहो जाडी म्हणे भरतर मला बाजारी न्याल का, जाडी म्हणे अन मी जर का जमले मला उचलून घ्याल का, उचलून घ्याल का, मी जर का जमले मला उचलून घ्याल का, उचलून घ्याल का, मी जर का जमले मला सकणी म्हणे काय म्हणे, सकणी म्हणे भरतर मला बाजारी न्याल का, सकणी म्हणे भरतर मला सकण्या डोळ्याला सकण्या डोळ्याला माझ्या काजळ ते घ्याल का, काजळ ते घ्याल का, सकण्या डोळ्याला हो नक्की म्हणे काय म्हणे, अहो नक्की म्हणे नक्की म्हणे भरतर मला बाजारी न्याल का, नक्की म्हणे मला बाजारी न्याल का, आणि नक्या माझ्या चमकी घालाल का, चमकी घालाल का, नक्या नाकात माझ्या चमकी घालाल का, चमकी नक्या नाकात माझ्या चमकी घालाल का, चमकी घालाल का, नक्या नाकात माझ्या चमकी घालाल का, चमकी घालाल का.